आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी नंदिनी मथुरे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. पोषण अभियानासंदर्भातल्या विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आज मुंबईत स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत कुपोषण हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन. तंदुरुस्त आणि स्वस्थ असा नवा भारत घडवण्याचा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा निर्धार. कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असल्यानं गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे स्थगित करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाची लुकआउट नोटीस. आणि बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 35 जागा मिळवणाऱ्या भाजपाला स्पष्ट बहुमत. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 2612739 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा देशात कोणतंही मूल कुपोषित नसेल असा संकल्प करूया, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. पोषण अभियानाअंतर्गत आज मुंबईतल्या अंजुमने इस्लाम संस्थेच्या मुलींच्या शाळेत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रिसर्च ये बतलाता है कि जो बच्चा कुपोषित है वो बड़ा होकर अगर अपनी आमदनी देखे तो सुपोषित बच्चे के कंपैरिजन में उसकी आमदनी 20% कम होगी. इसका मतलब कुपोषण जीवन भर की चुनौती बन सकता है. अगर हम ये वर्ष अमृत महोत्सव मना रहे हैं, आज़ादी के 75 साल हम मना रहे हैं, तो ये संकल्प लें कि जब हिंदुस्तान में 100 साल हम आज़ादी का उत्सव मनाएंगे तब हिंदुस्तान कुपोषित नहीं होगा, हर बच्चा सुपोषित होगा. पोषण अभियान केवळ आपल्या मंत्रालयाचं नाही तर सामाजिक अभियान आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहभाग द्यायला हवा. मातृवंदना योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात एकूण 8,800 कोटी रुपयांचं आर्थिक सहकार्य जमा केलं आहे. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं. या अभियानाअंतर्गत अंगणवाड्यामधल्या मुलांचा विकास आणि वाढीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी 10 लाख अंगणवाड्यांना पोषण ट्रॅकिंग उपकरणं उपलब्ध करून दिली आहेत. सध्या 9 कोटी गर्भवती महिला आणि बालकांचं ट्रॅकिंग सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. देशातलं कोणतंही मूल कुपोषित राहू नये यासाठी देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं किमान एका मुलाची जबाबदारी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. धारावीमध्ये त्यांनी डिजिटल गुड्डा-गुड्डी फलकाचं अनावरण केलं. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत जन्मदर, जनजागृतीचं साहित्य आणि संबंधित माहिती या फलकावर अद्ययावत केली जाते. जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा या फलकाचा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की प्रधानमंत्र्यांनी नेहमीच स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य दिलं. त्यामुळेच गेल्या 7 वर्षांमध्ये आज स्वच्छता ही आपली सवय झाली आहे. त्यालाच अनुसरून आता देशभर पोषण अभियानही राबवलं जातंय. ये जागरूकता के साथ साथ लोगों को इस बारे में अवेयर कराने की बात है कि जो आने वाला हमारा नया भारत है, जिस नए भारत के संकल्प के साथ हम काम कर रहे हैं वो तंदुरुस्त भारत होना चाहिए, स्वस्थ भारत होना चाहिए और स्वस्थता और तंदुरुस्ती के संकल्प वाला भारत होना चाहिए. पोषण अभियान म्हणजे एक जन आंदोलन आणि न्यायाची लढाई आहे. या अभियानामुळे देशातल्या गर्भवती महिलांचं आरोग्य अधिक सुदृढ होईल, असं भाजपा आमदार आशिष शेलार यावेळी म्हणाले. कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागच्या लाटेचा अनुभव लक्षात घेता गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना केलं आहे. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमात राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला तिसरी लाट मुळात येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे.
अमेरिकेत तिसऱ्या लाटेनं जीवन अत्यवस्थ केलं आहे. चीनही विळख्यात सापडला आहे. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज 30,000 नवे रुग्ण आढळत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे. तो आपण सगळ्यांनी गांभीर्यानं घेतला नाही तर महाराष्ट्राला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. सरकार सुविधा निर्माण करेल, पण त्यांचा वापर करण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 68,75,00,000पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल 25,23,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात काल 43,903 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3,21,81,000पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर सध्या 97.44% आहे. काल 38,948 नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात 4,04,874 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली तर कोरोनामुक्तीच्या दरात किंचित वाढ झाली. काल राज्यभरात 5,916 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 4,057 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 67 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 64,86,174 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 62,94,767 रुग्ण बरे झाले तर 1,37,774 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 50,095 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.5% झालं आहे तर मृत्यूदर 2.12% आहे. देशात कोविड-19चं जिनोम सिक्वेन्सिंग आणि ॲनालिसिसमध्ये सतत वाढ केली जात आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अनेक राज्यांमध्ये कोविड-19चं प्रमाण वाढत असल्यानं सिक्वेन्सिंगमध्येही वाढ करण्यात आली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढू लागल्यानं महाराष्ट्रातल्या 14 तर पंजाबमधल्या 10 जिल्ह्यांमध्ये सिक्वेन्सिंग वाढवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये आढळणाऱ्या कोविड व्हेरियंटचा छडा लावण्याच्या मूळ उद्देशानं जिनोम सिक्वेन्सिंगची सुरुवात झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं लुकआउट नोटीस जारी केली आहे. ईडीनं अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयनं देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनंही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं देशमुख यांना हंगामी जामीन द्यायलाही नकार दिला आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 35 जागा मिळवत भाजपानं एक हाती सत्ता मिळवली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसनं 10, महाराष्ट्र एकीकरण समितीनं 4, MIMनं 1 आणि अपक्षांनी 8 जागा मिळवल्या आहेत. महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी शुक्रवारी मतदान झालं होतं. एकूण 4,31,383 मतदारांपैकी 2,17,160 जणांनी मतदान केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गोव्यात INS हंसवर झालेल्या कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या हवाई सेवेला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. युद्ध आणि शांती काळात विशेष सेवा बजावणाऱ्या सैन्य विभागाला दिला जाणारा राष्ट्रपती ध्वज हा सर्वोच्च सन्मान आहे. आपत्कालीन परिस्थितीत मानवी सहायता उपलब्ध करून देण्यात नौदलाच्या विमानांनी मोलाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. केवळ देशवासियांनाच नव्हे तर अनेक मित्र देशातल्या नागरिकांनाही त्यांनी वेळोवेळी मदत पोचवली आहे, असं ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका नकोत ही काँग्रेसची भूमिका असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल गोंदिया इथे बातमीदारांशी बोलत होते. या प्रश्नी भाजपावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. ओबीसींना आरक्षण मिळू नये हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 मच्छीमारी नौका बुडाल्या. मात्र दोन्ही नौकांवरचे खलाशी सुखरूप आहेत. अरबी समुद्रात कालपासून वादळी वारे वाहत आहेत. वाऱ्यांच्या जोडीला पाऊसही पडतोय. तरीही समुद्रात गेलेली नौका रत्नागिरीजवळच्या मिरकरवाडा इथं बुडाली. दापोली तालुक्यातल्या अंजर्ले समुद्रातही सकाळी 11 वाजता आणखी एक नौका बुडाली. दोन्ही नौकांवरच्या खलाशांना इतर नौकांवरच्या खलाशांनी वाचवलं.
राज्यातल्या विविध भागात आज पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यात रुई ढोकी इथे काल तेरणा नदीत मच्छीमारीसाठी गेलेल्या गौर इथल्या 55 वर्षांचा इस्माचा बुडून मृत्यू झाला. नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे आज पुन्हा उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाखालच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी आता स्थानिक महिला सरसावल्या आहेत. राजापूर तालुक्यातल्या नाटे आणि धोपेश्वर इथं काल महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रकल्पांची मागणी केली. महिलांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, गावातल्या बचत गटांच्या हाताला काम मिळावं, यासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी मागणी या महिलांनी केली. 52व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी खुली झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या महोत्सवासाठी चित्रपट निर्माते आणि रसिकांना ट्विटरद्वारे आमंत्रित केलं आहे. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये हा महोत्सव होणार आहे. dff.gov.in इथे अधिक तपशील मिळू शकतील. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बंधनकारक केली तर मतदार नोंदणी वाढू शकते, असं मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकशाही मूल्य, भारतीय लोकशाही पुढची आव्हानं, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरूकता निर्माण करण्याचे मार्ग या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पोषण अभियानासंदर्भातल्या विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आज मुंबईत. स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत कुपोषण हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन. तंदुरुस्त आणि स्वस्थ असा नवा भारत घडवण्याचा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा निर्धार. कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असल्यानं गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे स्थगित करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाची लुकआउट नोटीस. आणि बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 35 जागा मिळवणाऱ्या भाजपाला स्पष्ट बहुमत. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.